संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपद अडचणीत आलेलं असतानाच धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। या आधीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी घेतलेल्या एका निर्णयानं वाद निर्माण झालाय। अगदी हायकोर्टाने यावरून ताशेरे ओढलेत। आता हे प्रकरण काय आहे आणि धनंजय मुंडे यामुळे कसे अडचणीत आलेत तेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण कशासाठी बदलले असा सवाल विचारत हायकोर्टाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। यावरून तुम्हाला हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज येईल। सुरुवातीला हे प्रकरण काय आहे ते नेमकं समजून घेऊयात। 2023 मध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद करून स्वतः कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला। कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती। विशेष म्हणजे 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू करण्याचा घेतलेला निर्णय धनंजय मुंडेंनी बदलला। धनंजय मुंडेंचा हा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करत राजेंद्र म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। आता या याचिकेतून काय काय आरोप करण्यात आलेत तेही जाणून घेऊयात। 23 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद करून स्वतः कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला। यासाठी राज्य सरकारनं जवळपास 104 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता। 12 मार्च 2024च्या परिपत्रकानुसार सरकारकडून बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी 1,500 रुपये प्रतिपंप या हिशोबाने 80.99 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार होता। मात्र सरकारने 3,03,507 पंप सुमारे 104 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले। सरकारला एक पंप 3,425 रुपयांना मिळाला। यवतमाळच्या एका दुकानात याच पंपाची किंमत 2,650 रुपये होती। मोठ्या संख्येत पंपाची खरेदी होत असल्याने बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत पंप विकत घेण्याची संधी होती। मात्र सरकारने जास्तीची किंमत मोजत पंप खरेदी केले। राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतील आरोपात तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवत नागपूर खंडपीठाने सरकारला 2 आठवड्यात स्पष्टीकरण मागितले। एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे महायुती सरकारची कोंडी झाली आहे। राज्यात पाऊस कमी पडो किंवा जास्त पडो अथवा विमा अनुदान उशिरा मिळो, शिव्या या कृषी मंत्र्यालाच खाव्या लागतात, त्यामुळे मला रोज रात्री उचके येतात असं वक्तव्य कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी केलं होतं। आता कृषी खातं गेल्यानंतरही धनंजय मुंडेंना त्याचा सामना करावा लागतोय, पण पावसामुळे किंवा विम्यामुळे नव्हे तर स्वतः घेतलेल्या निर्णयामुळे। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। आधीच वाल्मिक करारामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंचा पाय या प्रकरणामुळे आणखी खोलात गेलाय का, याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।